मित्रांनो, शेती व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा दुसरा स्रोत पशुपालन आहे, ज्यामध्ये दोन प्रकारचे पशुपालन केले जाते। एक दूध मिळवण्यासाठी आणि दुसरा मांसासाठी। मेंढी किंवा शेळी हे बऱ्याचदा मांसासाठी पाळले जाते आणि यापासून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफाही होतो। देशभरात मेंढ्या आणि बकरीचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते। हे ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे। पण मेंढी आणि शेळी यांच्यापासून मिळणारी कमाई, हे त्यांचे वजन आणि तुम्हाला पशुपालनासाठी किती खर्च आला आहे आणि किती दिवसात तुम्ही विक्री मार्केटमध्ये करताय यावरती अवलंबून असते। शिवाय शेळी पालनामध्ये 9 महिन्यांमध्ये कमीत कमी 18 किलो वजनाचा टप्पा पार पडल्यास आर्थिकदृष्ट्या जास्त फायदा होतो। याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण शेळी पालन करताना काय काळजी घेतली पाहिजे, कमी कालावधीत बोकडांचे वजन कसे वाढवायचे, आहार काय द्यायचा, लसीकरण आणि महत्त्वाचे म्हणजे कोणते सण आणि उत्सव डोळ्यासमोर ठेवून आहार वाढवायचा किंवा कमी करायचा, जेणेकरून आपला जास्तीत जास्त आर्थिक नफा होईल, याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, शेळी पालन करताना बरेच जण नेहमी एक प्रश्न विचारतात की बोकडाचे किंवा पिलांचे वजन वाढवण्यासाठी काय उपाय करावेत, नेमकं काय खाऊ घालावे, आणि बरेच जण नाना प्रकारचे पुढील उपाय सुचवित असतात, जसे की हेच टॉनिक किंवा हीच पावडर सुरू करा, झटक्यात वजन वाढेल, याच प्रकारचा खुराक द्या किंवा याच प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने वापरा, असे अनेक मंडळी सांगत असतात। शिवाय त्यामुळे पशुपालकांना आर्थिक खर्चांना सामोरे जावे लागते। शिवाय हे उपाय करूनही बऱ्याच जणांना फायदा होताना दिसत नाही, किंवा फायदा जरी झाला तरी मटन मार्केटसाठी वजन वाढवताना हे उपाय वापरल्याने खर्च वाढला ही बाब ही ध्यानात येत नाही। महागडे खुराक, टॉनिक, मेडिसिन वापरून प्रत्यक्ष विक्रीनंतर फायद्याचे गणित चुकलेले दिसते, त्यामुळे खर्च अधिक आणि नफा कमी होतो। तर मग मित्रांनो, फायदा कसा होईल याविषयी एक अनुभवी पशुपालकांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो आहे। यावरून तुम्हाला बोकड पालनाचे नियोजन करताना फायदा होईल। काही माणसे फारशी आजारी पडत नाहीत, काही लोकांचे वजन, उंची नैसर्गिकपणे खूप चांगल्या प्रकारे वाढत असते, तर काही जण नेहमी आजारी पडतात, तर काही जणांचे वजन वाढतच नाही। किती उपाय केले किंवा खाल्ले तरी फरक पडत नाही, असे का? तर याचा विचार केला तर लगेच कळेल की रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे, निरोगी असणे आणि चांगली वजन वाढ होणे या बाबी बऱ्यापैकी अनुवंशावर ठरलेल्या असतात। त्यामुळे शेळीची आणि बोकडाची निवड करताना योग्य काळजी घेतली पाहिजे। शेळीपालन व्यवसायात काही अपवाद वगळता बरेच जण या बाबींचा नीट विचार करत नाहीत, त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित जुळत नाही। चला तर मग मित्रांनो, चांगली वजन वाढ कशी मिळते, शेळ्या बोकड निरोगी कशी ठेवावीत आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते बघूयात। पैदास करण्याचा बोकड हा वयानुसार चांगली उंची, वजन वाढ असणाऱ्या व निरोगी वंशातील असावा। तसेच बोकड लसीकरण झालेला, कोणतेही शारीरिक व्यंग नसणारा, चपळ आणि चांगली रोगप्रतिकारक क्षमता असणारा असावा। त्याचबरोबर शेळी मोठ्या हाडाची, उंच, पिलांना चांगली दूध देणारी, लसीकरण झालेली, निरोगी, जुळी पिले देणारी असावी। शिवाय पिलांचे योग्य वेळेवर जंत निर्मूलन व लसीकरण करावे। पिलांचा शेळीला पिण्याचा काळ नीट व्यवस्थापित करावा। चारा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे। पौष्टिक ओला आणि सुका चारा संतुलित प्रमाणात द्यावा। फक्त ओला आणि फक्त सुका चारा देणे चुकीचे आहे, पण ऋतूनुसार ओला आणि सुका चारा कमी जास्त प्रमाणात करावा। मित्रांनो, खुराक घरीच तयार करावा, जसे की मका, मुरघास, प्रोटीनयुक्त चारा लागवड करावा। उदाहरणार्थ मेथीचा घास, दशरथ घास, शेवगा, इतर बरेच खाद्य आहेत ज्याने वजन वाढण्यासाठी फायदा होतो। आपल्या गावठी किंवा उस्मानाबादी शेळीला बिटल किंवा इतर उच्च जातीचा बोकड क्रॉस केला तर करडामध्ये चांगली वजन वाढ मिळेल, पण स्थानिक मटन मार्केट बाजार यांचा नीट विचार करूनच निर्णय घ्यावा। मित्रांनो, या मूलभूत बाबी नीट पालन केल्यास पिलांची वजन वाढ चांगली होईल, तसेच शेळी पालन कमी खर्चाचे व फायद्याचे होईल, यात शंका नाही। टॉनिक, प्रोटीन्स, मेडिसिन यांचा वापर अल्प प्रमाणात म्हणजे गरज पडल्यास करावा, जेणेकरून खर्च कमी होईल आणि नफा जास्तीत जास्त होईल। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चांगला वंश किंवा वाण निवडणे हे खूप महत्त्वाचे आहे। बोकड व शेळी आधी सांगितल्याप्रमाणे चांगली वजन वाढ आणि रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या वंशातील असावेत। हा मुद्दा लक्षात घेतला तर बराच फायदा होतो आणि आपले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। शेळीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर तुम्हाला त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात बदल करावा लागेल, असे तुम्हाला योग्य वेळी दिसून येईल। मित्रांनो, शेळी पालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर जास्तीत जास्त करडे जन्माला आली पाहिजेत। या नवीन जन्माला आलेल्या करडांची वाढ देखील व्यवस्थित होणे गरजेचे आहे।
बाजारात ज्या काळात बोकडांची मागणी सर्वाधिक असते त्या काळात आपल्याकडील बोकड विक्रीस तयार असले पाहिजेत. त्या दृष्टीने पशुपालकांनी व्यवस्थापन करायला हवे, तरच आपल्याला शेळी पालनातून जास्तीत जास्त आर्थिक नफा कमवता येतो. बरेचसे पशुपालक बोकडाचे व्यवस्थापन ईदच्या दृष्टीने करतात, पण सर्वच शेळीपालक ईदच्या दृष्टीने बोकडाचे संगोपन करीत असल्याने बाजारात विक्रीयोग्य बोकडाची संख्या वाढल्याने अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेळीपालक तोट्यात जाण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. सामान्यतः स्थानिक बाजारपेठेत 1 वर्ष वयोगटातील 20 ते 25 किलो वजनाच्या बोकडाला जास्त मागणी असते, तर ईदसाठी 1 वर्षाच्या पुढील जास्तीत जास्त वजन असलेल्या बोकडांना जास्त मागणी असते. याचाच अर्थ ईदसाठी तयार केलेले बोकड त्या वर्षीच्या ईदच्या बाजारात विकले न गेल्यास पुढच्या वर्षापर्यंत सांभाळण्याची जबाबदारी शेळी पालकावर येऊन पडते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि नफा कमी होतो. त्यामुळे शेळी पालन करताना मार्केटचे नियोजन, खाद्य, लसीकरण आणि सण डोळ्यासमोर ठेवून नियोजन केल्यास कमी कालावधीत जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवता येतो. मित्रांनो, आता बघूयात नवीन जन्माला येणाऱ्या करडांचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे. नवीन जन्माला येणाऱ्या करडांपैकी 10 ते 15% बोकड पैदाशीसाठी वापरावेत. 10 ते 15% बोकड ईदसाठी वापरावेत. उर्वरित 60 ते 70% बोकड स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावेत. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्याने बोकडांची विक्री योग्य प्रकारे होऊन पशुपालकांना नुकसानीस सामोरे जावे लागणार नाही. स्थानिक बाजारात बोकडाची विक्री करताना शक्यतो वजनानुसारच करावी. त्यासाठी बोकडाचे वजन गुणिले मटणाचा दर यांना भागिले 2 या सूत्राचा वापर करावा. उदाहरणार्थ 18 किलोचा बोकड असेल गुणिले 700 रुपये किलो मटण असेल तर 18 गुणिले 700 याला 2 ने भागायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ईदसाठी किंवा पैदाशीचे बोकड विकताना दर काहीसा जास्त ठेवावा, जेणेकरून आपला जास्तीत जास्त आर्थिक नफा होईल. आता बघूयात शेळी किंवा बोकडाचे वजन वाढीसाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे. वजन वाढवण्यासाठी योग्य शेळीची आणि बोकडाची निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अशी शेळी किंवा बोकड निवडावं की जी अंगकाठीने मजबूत आणि प्रथमदर्शित कुठलीही शारीरिक कमजोरी नसावी. कमजोर शेळी वजन वाढवण्यासाठी निवडू नये, कारण तिचे वजन वाढवताना अनेक अडचणी येतात आणि त्यांचे वजन वाढवण्यासाठी भरपूर वेळ आणि शिवाय पैसाही जातो. शेळीचा किंवा बोकडाचा सापळा हा लांब लचक असावा. खच्ची केलेला बोकड हा वजन वाढीसाठी उत्तम असतो, कारण खच्ची केलेला बोकड हा चांगल्या प्रकारे चरबी जमा करू शकतो. खच्ची केलेला बोकड किंवा मेंढ्याची बाजारात जास्त मागणी असते. वजन न वाढण्याचे कारण हे चारा न चरणे आणि अवेळी चारा चारणे ही 2 मुख्य लक्षणे आहेत. वजन वाढण्यासाठी शेळीला दिलेला चारा हा जास्तीत जास्त पचून त्याचे रूपांतर चरबी किंवा मांसात झाली पाहिजे. म्हणून शेळीला जास्त चालणे किंवा हालचाल करू न देणे म्हणजेच तिला कमी ताण देणे महत्त्वाचे आहे. शेळीला जास्त वेळ उपाशी बिना पाण्याची ठेवल्यामुळे शेळीला वजन वाढीसाठी नुकसानकारक असते. त्याशिवाय सुक्या जागेवर व सावलीच्या ठिकाणी त्यांना काही वेळ आराम करून द्यावा व पिण्याला शुद्ध पाणी द्यावे. हिरवा चारा किंवा मिक्स चाऱ्याचं योग्य नियोजन करावं. अचानक चारा किंवा अन्नामध्ये बदल करू नका. बोकडांना अवेळी खाऊ घालू नका, त्यामुळे पचनास वेळ मिळत नाही आणि वजनही वाढत नाही. त्याशिवाय हिरवा आणि सुक्या चाऱ्याचं योग्यपणे नियोजन करा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास ही सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा.